महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यातील 29 महानगरपालिका या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. मात्र त्यातील एक महानगरपालिका अशी आहे की जी नेत्यांची झोप उडवून टाकते. ती म्हणजे BMC, मुंबई महानगरपालिका. आशियातील सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत, सर्वात बिग बजेट महानगरपालिका आणि देशातील सर्वात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस. इथे मुंबईचं नेतृत्व करत आहेत वर्षा गायकवाड. आणि वर्षा गायकवाड आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सामील होणार आहेत. वर्षाजी, वेलकम टू कॉफी विथ कौशिक. थँक्यू. मला कॉफी विथ कौशिकमध्ये बोलवल्याबद्दल मनापासून सरिताताई तुमचे आणि तुमच्या टीमचे मी आभार मानते. कारण मी बघितलं मगाचपासून जेवढे कष्ट तुम्ही लोक करत त्याच्यामागची जी बॅक टीम आहे त्याचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त राजकीय नाही तर वर्षा गायकवाड ही व्यक्ती म्हणून सुद्धा कशी आहे हे लोकांसमोर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. नक्कीच. खरंच वर्षाताई, आमचा हा आग्रहच असतो या पॉडकास्टमध्ये की व्यक्तीसुद्धा ऑडियन्सला समजली पाहिजे. आज मात्र त्या व्यक्तीकडे आम्ही येणारच आहोत. म्हणजे खासदार वर्षा गायकवाड ह्या एक व्यक्ती झाल्या आणि नुसतं वर्षा कशा आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. पण आजची सगळ्यात मोठी घडामोड ही राजकीय आहे आणि त्यामुळे सर्वात आधी आपण त्या प्रश्नांनी सुरुवात करूया. आज आपल्याला माहिती आहे की दुपारीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी युती जाहीर केलेली आहे एकदाची. म्हणजे होणार 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 असं आपण म्हणत होतो, पण ती झाली. तुमची पहिली प्रतिक्रिया काय बदलणार मुंबईच्या निवडणुकीत? नाही, नक्कीच त्यांची आता आपल्या सर्वांना माहिती आहे की युती होणार याबद्दल चर्चा तर होतीच आणि आम्हाला माहिती होतं की त्यांची बोलणीसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या बोलणीप्रमाणे आज त्यांची युती झाली. जसं आम्ही इतर पक्षांना इलेक्शनसाठी शुभेच्छा देतो त्यांनाही आम्ही शुभेच्छा देऊ की बिलकुल आमच्या वतीने आम्ही त्यांचं सुरुवातीला ज्या वेळेला दोघं बंधू एकत्र आले ठाकरे बंधू त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांना जे आहे त्या वेळेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आम्ही सांगितलं होतं की एकत्र कुटुंब आल्याने चांगली गोष्ट आहे. आता इलेक्शनचा पिरियड आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवर मी येईन. कारण शेवटी प्रत्येक पक्ष हा त्याच्या पक्षाचं हित, त्याच्या कार्यकर्त्याचं हित बघत असतो आणि मुळात पक्षाची विचारधारा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. दुर्दैवाने हल्ली राजकारणामध्ये ती गोष्ट बाजूला होत चाललेली आहे. पण आम्ही ज्या विचारधारेमधून आलो आहे किंवा आम्ही ज्या पक्ष एकनिष्ठेच्या बाबतीमध्ये आलेलो आहोत किंवा सर्वसाधारणपणे आपल्या पक्षाची बांधिलकी कोणाची असली पाहिजे या एका विचाराशी बांधून आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे आमची सुरुवातीपासून ही भूमिका होती, जसं तुम्ही तो उल्लेख केला की बाबा ह्यांची युती झालेली आहे तर तुमचं काय म्हणणं आहे. तर आमचं म्हणणं असं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढावं. आम्ही स्वबळाचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे. ते देण्यामागे आम्ही खूप कार्यकर्त्यांशी चर्चा केली, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि मागील काळापासून 3 महिन्यापासून ज्या तऱ्हेने चर्चा होत्या सर्वसाधारणपणे, जसं संजय राऊत साहेब मागे 3 महिन्यापूर्वी म्हणाले की बाबा आम्ही एकला जाणार आहोत किंवा एकला चलो रे, आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, अशा तऱ्हेचे त्यांचे जे नारे आले त्याच्या माध्यमातून आणि मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ॲज अ काँग्रेस पक्ष, कारण काँग्रेस पक्ष हा जो तुम्ही मगाशीच बोललात की खूप जुना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही मधल्या काळामध्ये. म्हणजे कुठेतरी काँग्रेसचा इगो दुखावल्या गेला किंवा जसं हवं तसं सन्मानजनक वागणूक काँग्रेसला मिळाली नाही असं म्हणायचं. इगो हा शब्द मी नाही वापरणार कारण आम्हाला इगो नाही, कारण आम्ही असं आहे की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती, त्यामुळे इगो नाही म्हणू शकत काँग्रेस पार्टीचा दुखावला. कारण काँग्रेस पार्टीला माहिती आहे की जेव्हा मोठा पक्ष असतो त्यावेळी आपण जेवढा मोठा माणूस होतो तेवढं झुकायला शिकलं पाहिजे. त्यामुळे इगो नाही, पण बिलकुल रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, जर तुम्ही म्हणाला की सन्मान मिळाला पाहिजे आणि चर्चा ही होऊन मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे. ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ते आमच्याशी झाली. आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही. कारण काँग्रेस पक्ष असेल किंवा आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा जननायक राहुल गांधीजी असतील यांनी सातत्याने जी आमची यात्रा झाली, जवळपास 10,000 किलोमीटरची यात्रा झाली. आम्ही जेव्हा जोडण्याची भाषा करतो तेव्हा तोडणाऱ्यांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. कायद्याची भाषा करतो त्यावेळी आम्ही कायदा तोडणाऱ्यांबरोबर जाऊ शकत नाही. ज्यावेळी आम्ही संविधानाची भाषा करतो तेव्हा जे संविधानाशी मानत नाहीत त्या व्यक्तींवर आम्ही जाऊ शकत नाही. ही भूमिका
आम्ही त्यावेळी स्पष्टपणे मांडले आणि त्याच्यानुसार मग कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि मग कार्यकर्त्यांचं म्हणणं असं झालं की मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीने जे आहे ते 227 जागांवरती इलेक्शन लढलेलं होतं. काँग्रेस पार्टी हा एकमेव पक्ष आहे, कारण मागील काळामध्ये शिवसेना आणि भाजपा एकत्र इलेक्शन लढायचे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मागच्या वेळेला वेगळे लढले, पण सर्वसाधारणपणे ते एकत्र इलेक्शन लढत होते मागील काळामध्ये आणि महापौर उपमहापौर त्यांचे होते. त्यामुळे आपण कधीच त्या ठिकाणी सत्तेमध्ये नाही आहे, जवळपास 30 वर्ष आपण विरोधामध्ये, पण तरीही कार्यकर्ते सक्षम आहेत. कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांना झुकतं माप दिलं गेलं पाहिजे आणि आपण विरोधी पक्ष म्हणून भूमिका साकारत असताना आपण सातत्याने ती भूमिका साकारण्याचं काम केले. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं आणि त्यानुसार आम्ही स्वबळाचा जो आहे तो नारा दिला आणि आमचे जे समविचारी पक्ष आहे जसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत किंवा आता आम्ही वंचितशी बोलतो आहोत किंवा इतर जे गट आहेत आमच्याशी जानकर साहेब बोलत आहेत किंवा RPIचे काही घटक बोलत आहेत, इतरही काही संघटना आमच्याशी बोलत आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची आघाडी घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येऊ. पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे आणि मनसे यांच्या चर्चा पुढे गेल्यानंतर मात्र शरद पवार असोत किंवा स्वतः संजय राऊत असो उद्धव ठाकरेंकडून त्यांनी बराच प्रयत्न केला असं कळतंय काँग्रेसला जवळ करण्याचा. अगदी थेट राहुल गांधींना सुद्धा त्यांनी फोन केला. त्यामुळे नक्की काय घडलं? नाही, त्याच्याबद्दल मला कल्पना नाही की त्यांचं राहुलजींशी बोलणं झालं की नाही, पण आमच्याशी त्यांचं काही स्थानिक पातळीवरती बोलणं झालं नाही आणि सर्वसाधारणपणे AICCने असा निर्णय घेतला होता की हे सगळे जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर, म्हणजे मवियानं एकत्र लढलं पाहिजे, मवियानं एकत्र लढलं पाहिजे असं जे सातत्यानं मीडियामध्ये ते बोलत होते, असं जरी असलं तरी तुमच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही? आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी स्थानिक लेवलला चर्चा झाली नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागील जवळपास खूप सारे महिने आमच्याशी एकत्र अशी काही चर्चा झालेली नाही, आम्हाला कोणी बोलून त्या संदर्भात बोललेलं गेलेलं नाही. खरं तर गेली 5 वर्ष तुम्ही एकत्र आहात, म्हणजे त्याच्या आधी राष्ट्रवादी बरोबर आपण होताच, पण आता गेली 5 वर्ष आपण त्यांच्याही बरोबर आहात. त्यामुळे महाविकास आघाडी आज कुठेतरी तुटली हा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या हायकमांडचं काय मत होतं? राहुलजी किंवा खरगेंशी ह्यावर स्पेसिफिक चर्चा झाली असेल आपली? नाही, आपलं बिलकुल बरोबर म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी केली, आम्ही इंडिया अलायन्स पण केली. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये सुद्धा त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये पार पडला आणि इंडिया अलायन्स असे किंवा महाविकास आघाडी करताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला गेला ज्याच्यावरती चर्चा झाली आणि ज्याच्यामध्ये संविधान हा महत्त्वाचा धागा होता. सांगायचं तात्पर्य असं की कुठलेही इंडिया अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो हे करताना त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राम होता आणि संविधान आमचा धागा होता. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला की खरगे साहेबांशी आणि आदरणीय नेते राहुल गांधीजींशी तुमची या विषयावरती चर्चा झाली का? बिलकुल या विषयावरती आमची चर्चा झाली होती. आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हा सगळ्यांना दिल्लीला बोलवलं होतं आणि दिल्लीला ज्यावेळी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी विचारलं की काय परिस्थिती आहे. पण मधल्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या इतर पक्षांशी चर्चा चालू होत्या आणि त्यांची विचारसरणी ही आमच्या विचारसरणीशी कुठेही जुळणारी नव्हती आणि मग आम्ही ती भूमिका सांगितली की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही घ्यावा आणि सातत्याने आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांची पण म्हणणं होतं की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यामध्ये आम्ही तिकीट लढताना आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे जे आहे ते महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे. त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की कुठेतरी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी चर्चेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करण्याची आवश्यकता होती जी त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे आम्ही असं सांगितलं की बाबा हा निर्णय घेत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोलू साहेब आणि मग तुमच्याकडे हा निर्णय घेऊ. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांशी इतर पदाधिकाऱ्यांशी स्वतः चर्चा केली, मुंबईच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आम्ही ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे प्रभारी आले तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला ज्याला सहमती मिळाली आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्वबळाचा नारा देण्यात आला आणि मग पुढची जी आहे त्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे खरं तर हीच अडचण मला वाटतं काँग्रेस पक्षाची शिवसेनेबद्दल सुद्धा 2019 मध्ये होती. नाही, बिलकुल शेवटी त्यांच्या विचारधारेमध्ये आणि त्यावेळेला आमच्या विचारधारेमध्ये खूप फरक म्हणू शकतो आपण, असं होतं. पण मग ते चालले तर मग आता राज ठाकरे का नाही? असं नाही, आम्ही त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आलो, बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये आमचे जे विचार होते ते त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचं काम केलं. आज आम्ही सगळ्यांना मुंबईच्या विकासामध्ये बरोबर घेऊन जाण्याचा बोलतोय. ज्यावेळी आम्ही म्हणतोय की धर्म, प्रांत, भाषा हे वाद न करता कारण आता मी बघते सगळं राजकारण धर्मावरतीच चाललेलं आहे. आता भाषेचा वाद निर्माण होतोय, प्रांताचा वाद निर्माण होते, हे वाद न करता विवाद नको, आम्हाला विकास पाहिजे. कारण आज स्पष्ट झालंय आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यात त्यांनी अगदी क्लिअर केलंय की मुंबईची निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठी अशीच लढल्या जाणार, ते स्पष्ट होतं. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मी मध्ये बघितलं की अमित साठम जसे अध्यक्ष झाले भाजपाचे मुंबईचे, त्यांनी सुरुवातच अशी केली की मुंबईचा महापौर खान बनणार. दुसरी मग तुम्ही
पाकिस्तानाची औलाद आहात, मुस्लिम आहात, हे आहात, त्या त्यांना धार्मिक करायचं आहे, कोणाला प्रांतिक करायचं आहे, कोणाला भाषिकवाद निर्माण करायचा आहे. पण मुंबईकर म्हणून ज्यावेळी मी विचार करते, कारण शेवटी मी अध्यक्ष असले तरी मी मुंबईकर सुद्धा आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की हे जे चाललेलं आहे हे विवाद न करता विकासावर बोललं गेलं पाहिजे. आम्ही जे काँग्रेस पार्टी जे घेऊन चाललो आहे पुढे, हे आम्ही हेच सांगतोय की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार. मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येक नागरिकाचा, छोट्यातल्या छोट्या नागरिकापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यावसायिकापर्यंतचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सर्वांनी बरोबर जाऊन हे मुंबईला घेऊन गेलं पाहिजे पुढे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. आज मुंबईची जी अवस्था झाली, आज मुंबईचे खूप मोठे प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही सातत्याने आवाज उचलत आहोत. कारण पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी सुद्धा जर तुमच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि काही टिपिकल लोकांना, काही स्पेसिफिक लोकांना तुम्ही जर हे कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर हे चुकीचं आहे आणि ते पुराव्यासकट आम्ही सिद्ध केले. वर्षाताई, एक अजून आपण जे बघतो आहोत म्हणजे ह्या ज्या सगळ्या चर्चा, वाटाघाटी, निवडणुकीची जुळवाजुळव जी होते त्यामध्ये काही काळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर जायला इच्छुक होता. पण कुठेतरी जी वागणूक तुम्हाला मिळाली तीच त्यांना मिळाली का हे सांगता येत नाही. पण आज मात्र असं बोलण्यात आलंय की जर सन्मानजनक जागा त्यांनाही मुंबईत मिळाल्या नाही तर ते काँग्रेसबरोबर जातील. त्यामुळे काँग्रेस हा त्यांचा सेकंड चॉईस आहे असं दिसतंय. मग तरीही आपण ओपन आहात का त्यांच्याबरोबर जायला? असं आहे की समविचारी पक्ष म्हणून सर्वप्रथम आम्ही जर कोणाला भेटायला गेलो तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला गेलो. यासाठी भेटायला गेलो की आमची सातत्याने जी आहे ती आघाडी राहिलेली आहे. जसं भाजप आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, आज भले ते लोक एकमेकाला बोलतात पण एक महापौर उपमहापौर, तसंच आमची सत्ता खूप काळाकाळामध्ये सन्मानबरोबर राहिलेली आहे. आमचं असं म्हणणं होतं की समविचारी पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आघाडी केली पाहिजे. त्याप्रमाणे आमची वंचितशी सुद्धा चर्चा चालू आहे, त्यांच्याशी सुद्धा आमचं रोजचं ऑफर आहे तुमची शरदचंद्र पवार पक्षाला? ऑफर असं आहे की शेवटी ऑफर असं आहे की आमचे आणि त्यांचे समविचारी पक्ष असल्यामुळे खूप वर्षापासूनची आघाडी, त्यांचे जवळपास सगळे कार्यकर्ते आमच्या सुद्धा ओळखीचे आहेत. पण चर्चामधून काय निष्पन्न होऊ शकतं त्याच्यामध्ये आम्ही चर्चामध्ये बोलणार. कारण शेवटी जर आमचे सिटिंग नगरसेवक 50-50 साठी तयार आहे का काँग्रेस? नाही, 50-50 कधी राष्ट्रवादीने मागितलीच नाही आहे. राष्ट्रवादीने त्यांची संख्या जी आहे त्यांची लिमिटेड संख्या आहे. असं आहे की सत्तामध्ये एकत्र येऊ का न येऊ ही वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक पक्षाला सन्मान तरी दिला गेला पाहिजे, प्रत्येक पक्षाशी चर्चा तरी केली पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये मला सगळ्यात असं वाटतं की प्रत्येकाला जो असतो तो सन्मानाची खूप आवश्यकता आहे. मग राजकारण कशाला, सर्वसामान्य जीवनात पण एका सर्वसामान्य व्यक्तीला पण असं वाटतं की आम्हाला सन्मान, त्यामुळे आपण येऊन बोलू शकतो, चर्चा करू शकतो, एवढा तरी प्लॅटफॉर्म राजकारणामध्ये मोठं ठेवला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते आमच्याशी आले, त्यांच्याशी आम्ही बोललो. आज उद्या मग त्यांच्याशी चर्चा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी आम्ही सांगू त्यांना किती सीटा. डेडलाईन काहीतरी ठेवली असेल, कारण तुम्ही बऱ्याच लोकांशी बोलताय, काहीतरी डेडलाईन असेल, कारण इथं फॉर्म भरणं सुरू झालं आणि अजून काँग्रेस पक्षाच्या चर्चा सुरू आहे आणि कोणाबरोबर जायचं हे नक्की नाही आहे. म्हणजे ते नक्की झाल्यावरच्या चर्चा तुमच्या नाही आहे, तर जाण्याच्याच चर्चा सुरू आहे. तर यामध्ये कुठेतरी तुम्ही निवडणुकीत मागे पडाल असं तुम्हाला नाही असं वाटत का? नाही आहे. आता जानकर साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, गवई साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते. 27 ही आमची डेडलाईन आहे, कारण शेवटी 28ला संडे आणि 29 आणि 30ला फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचं पूर्णपणे चर्चा काही लोकांशी सुरू आहेत आणि सातत्याने आमची लोक त्यांच्याशी बोलतात. म्हणजे तुमचा फायनल निर्णय हा 27च्या आत घ्यायचा? त्याच्या आधीच होणार आमचा. आजच सकाळी ABP माझाशी प्रकाश आंबेडकर बोलले आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं, त्यात तेही बऱ्याच पक्षांशी बोलतात, ते त्यात काँग्रेसही एक आहे, वेगवेगळ्या शहरात ते वेगवेगळ्या पक्षांशी बोलत आहेत. आता त्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेसचा एक इतिहास राहिला आहे आणि तो इतिहास फारसा सकारात्मक आहे चर्चांचा असं वाटत नाही, कारण ती चर्चा बरीच होते पण शेवटच्या क्षणी ती कधीही त्याचं रूपांतर युती किंवा आघाडीत होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी त्याच ट्रॅकमध्ये पडलाय असं होतंय का? नाही, मला असं वाटतं प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीतरी व्यक्तीमध्ये बदलाव होतात. एकदम मी आशावादी माणूस आहे, निराशावादी कशाला राहायचं. सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे. माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तीने सर्वांनी एकत्र यावं आणि मुंबईकरांचा आवाज ऐकून ते सहमत होतील आणि मी आशावादी आहे की ते येतील. आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार, एक स्पष्ट झाले की तुम्ही ठाकरेंबरोबर नाही आणि तुम्ही भाजप बरोबरही नाही. या दोघांमध्ये तुमचा जास्त मोठा शत्रू कोण आहे? आता हे विचारण्याचं कारणही मी सांगते, कारण कधी कधी आपण बघतो की निवडणुकीच्या निकालानंतर नंतरच्या जी आघाडी होत असते सत्तेत येण्यासाठी, तशी जर वेळ आली
तर तुम्ही या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी उभं राहणार की उभंच राहणार नाही? त्यावेळी मी सरिताताईंशी पहिल्यांदा बोलून की मी कोणाच्या मागे उभे राहीन. सध्या आता प्रत्येक ज्यावेळी आपण मैदानात उतरतो त्यावेळी आपण असाच विचार करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकू. मग तुम्ही त्यांना प्रश्न असा विचारा की काँग्रेस म्हणजे तुम्ही येऊ शकता हे विचार करूनच मी तुम्हाला म्हणते की अशी जर आम्ही एखादी आपल्या आघाडी स्वबळावरतीच करू ना, असं काय. आणि ज्यावेळी करू कोणाशी तेव्हा तुमच्याशी पहिली चर्चा करू. खरं तर मला माहिती आहे की आपला किती व्यस्त काळ सुरू आहे, निवडणुका अगदी समोर आहेत, कार्यकर्त्यांची रीग आहे, मात्र तरीही तुम्ही कॉफी विथ कौशिकसाठी खास हा वेळ काढला, त्याबद्दल डबल धन्यवाद मी केले पाहिजे आपले. आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सरिताताई, खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.